क्षेत्र माहूर. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी तालुका माहूरच्या वतीने मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचा शुभारंभ स्वच्छतादूत साईनाथ महाराज, श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त संजय कान्न यांच्या हस्ते श्री रेणुका मातेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाला. पोलीस निरीक्षक गणेश कराळ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे, शहराध्यक्ष गोपू महामुणे, तालुकाध्यक्ष निळकंठ म्हस्के, अजित पवार गटाचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमित राठोड, माजी तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, विनायक मुसळे, डॉक्टर रवी मेंढके, अनिल वाघमारे, अपिल बेलखोडे, नंदकुमार जोशी, विजय आमले, विलास चौधरी, श्याम कुमरे, अविनाश भोयर, अशोक जोशी, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पद्मा गिर्रे, शहराध्यक्ष स्वाती आडे, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे, भीम टायगर सेनेचे किनवट, माहूर विधानसभेचे अध्यक्ष शंकर भालेराव, प्रतिभा पाटील, उर्मिला बनसोड, जयकांत मोरे, आर के शेख, विशाल खरे, किशोर आत्राम, निलेश तायडे, पवन चौहान, राजू दराडे, कैलास फड, कृष्णा जायभाये आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस कुठलीही बॅनरबाजी व जाहिरात न करता लोकोपयोगी उपक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले होते. त्याला अनुसरून घेतलेल्या रक्तदान शिबिरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ग्रामीण रुग्णालयाच्या दालनात लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेंटर सुरेश आराध्ये यांनी काढलेली रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरले. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने गोपू महामुणे यांनी सर्वांचे आभार मानले. शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.